चला मागच्या तासामध्ये आपण काय पाहिलं होतं की विविध पदमालेच्या मदतीने मध्य का विचलन कसं काढायचं हे पाहिलं. आज आपण काय करू संतत पदमालेच्या मदतीनं मध्यम का विचलन कसं काढायचं ते पाहू. मिड डेव्हिएशन किंवा मीडियन डेव्हिएशन कसं काढायचं ते आपण बघू. तर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स आणि वारंवारता दिलेली असते. 10 ते 20 हा गट दिलेला आहे. या 10 ते 20 मार्क पडणारे गुणचा गट आहे किंवा मार्क्सचा गट आहे. 20 ते 30 मार्क्स पडलेल्याचा गट आहे. आणि 10 ते 20 मध्ये किती जणांना मार्क पडले तर 4 जणांना पडले. त्याला आपण एफ म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो, वारंवारता. ते एफ आणि एफ तुम्हाला दिलेला असतो. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे की जी फ्रिक्वेन्सी जी वारंवारता जो आपला एफ आहे त्याची बेरीज करून घ्यायची आणि त्याला म्हणायचं एन. ही आहे 60. एन बरोबर 60. त्यानंतर काय करायचं सीएफ काढायचं. सीएफ कसा काढतात तर पहिली संख्या जशाला तशी मांडणे आणि पहिल्या संख्येमध्ये एफ मध्ये दुसरी संख्या मिसळत जा. 7 आणि 4 11, 11 9 20, 20 आणि 15 35, 35 आणि 11 46, 46 8 54, 54 आणि 6 7. म्हणजे n बरोबर 7 आणि सीएफ ची शेवटची संख्या 7 हे जर बरोबर आलेला असेल तर तुम्ही काढलेला सीएफ इथपर्यंत गणित बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं की आपल्याला मध्यकाचं सूत्र मीडियनचं सूत्र काढायचं. ते काय आहे f n डिवाइडेड 2. तर m बरोबर n म्हणजे काय n म्हणजे 60. तर m 60 भागिले 2 म्हणजे m 30. आता हे स्मॉल m जे आहे आलेलं 30 त्या सीएफ मध्ये कुठे बसते ते बघायचे. 1 ते 4 नाही, 11 नाही, 20 नाही, 35 मध्ये बसतात. म्हणून इन सीएफ 35. मग आता हे 35 पूर्ण आहे x ची काय x 35 ची x ची व्हॅल्यू काय आहे 40 ते 50 चा गट आहे. मग उत्तर 40 आहे का 50 आहे का 45 आहे का 41 आहे का 42 आहे का 42.5 का 45 हे माहित नाही. मग हे माहित करण्यासाठी आपल्याला काय करायचं क्लास किंवा गट बरोबर काय जो आला तिथं मांडावं लागेल. क्लास बरोबर 40 ते 50. मग उत्तर एक्झॅक्टली काय आहे हे माहित करण्यासाठी कॅपिटल M बरोबर सूत्र मांडावं लागेल. कॅपिटल M L1 plus L2 minus L1 divided F1 into M minus C. हे तुझं सूत्र आहे. याच्यातलं L1 काय गटातली लहान लहान संख्या जी तुमचा गट आलेला आहे त्या गटातली लहान संख्या. गट कोणता आलाय 40 ते 50. यातली लहान संख्या कोणती आहे 40. त्यानंतर L2 म्हणजे गटातली मोठी संख्या 50. F1 म्हणजे त्या गटाची वारंवारता फ्रिक्वेन्सी ती किती आहे 15. त्याला म्हणतात F1. त्यानंतर M आपण काढलाय स्मॉल m 30. त्यानंतर C म्हणजे काय C म्हणजे संचित वारंवारता जो आपला CF आहे त्या CF च्या वरची संख्या जी असते त्याला थोडक्यामध्ये C म्हणतात. ती आहे 20. म्हणून C 20. आता हा डाटा मांडल्यानंतर आपलं हे सूत्र रिपीट मांडायचं आणि त्याच्यामध्ये ते अंतर ठेवून द्यायचे. M L1 plus L2 minus L1 divided F1 into M minus C. मग कॅपिटल M L1 किती आहे 40 आणि L2 किती आहे 50 वजा 40 भागिले F1 किती आहे 15 M किती आहे 30 वजा C किती आहे 20. ठीक आहे. त्यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. कॅपिटल M 40 plus 50 40 दिले 10 भागिले 15. आता या 30 मधून 20 वजा झाले ब्रॅकेट मध्ये ते राहिले 10 into 10 असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कॅपिटल M 40 प्लस हे 10 आणि हे 10 10 गुणिले 10 10 100 100 भागिले 15 म्हणजे कॅपिटल M 40 प्लस 6.66 40 प्लस 6.66 यांची बेरीज केली 46.66 आली. कॅपिटल M काय आला 46.66. हे आलेलं 46.66 हे उत्तर आपल्या गटात बसलं पाहिजे. 40 ते 50 ते 50 ते 60 या गटामध्ये ते बसलं पाहिजे. बसतंय का 46.50 ते गटामध्ये बसते 40 ते 50 मध्ये बसते. मग आता त्यानंतर काय करायचंय DM काढायचं. DM कसा काढतात आलेलं जे कॅपिटल M चं उत्तर आहे त्याच्या DM चा शब्द लिहायचा टेबल मूल्यामध्ये किंवा नोट्स मध्ये DM M 746.66. आता याला तुम्ही
करेक्शन करून घेऊ शकता. 0.50 च्या पुढे आला तर 47 पकडू शकता. 0.50 च्या आत आला असेल त्याला 46 पकडू शकता किंवा मग आहे तसंच गणित करू शकता. 46.66 मधून आपल्याला आता x मध्ये व्हॅल्यू वजा करायचा. करता येईल का? नाही. म्हणून काय करायला लागेल? याचा मिड व्हॅल्यू म्हणजे एमबी काढावा लागेल. मग 10 ते 20 यांच्या मधला बिंदू काय आहे? 15. याचा एमबी काय आहे? 15. मिड व्हॅल्यू 15. 20 ते 30 चा मिड व्हॅल्यू 25. 30 ते 40 चा 35. 40 ते 50 चा 45. 50 ते 60 चा 55. 60 ते 70 चा 65 आणि 70 ते 80 चा 75. हा आपला मिड व्हॅल्यू निघाला. आता मिड व्हॅल्यू निघाल्यानंतर हा 46.66 ची संख्या m ची आलेली आहे. कॅपिटल M म्हणजे मीडियम ची आलेली आहे. ती या प्रत्येक संख्येला वजा करत जायची. 46.66 वजा 15 31.66. 46.66 वजा 25 21.66. परत 46.66 वजा 35 11.66. परत 46.66 वजा 45 1.66. 46.66 वजा 55 8.34. 46.66 वजा 65 18.34. परत 46.66 वजा 75 28.34. हे सगळं आपण वजा करून घेतलं. तो आला आपला टीएम. इथं गणित थांबत नाही तर आपण काय करायचंय? एफटीएम करायचं. एफटीएम म्हणजे काय? एफ गुणिले डीएम म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि काढलेला डीएम या दोघांचा गुणाकार. 4 गुणिले 31.66 126.64. 7 गुणिले 21.66 151.62. 9 गुणिले 11.66 104.94. 15 गुणिले 1.66 24.9. त्यानंतर 11 गुणिले 8.34 91.74. 8 गुणिले 18.34 146.72 आणि 6 गुणिले 28.34 170.04. आता जो एफटीएम आपण काढलेला आहे त्या एफटीएम ची बेरीज करायची. त्याला म्हणायचं समेशन एफडीएम. या सगळ्यांची बेरीज केली तर काय आलं? 816.6. समेशन एफडीएम किती आला? 816.6. आता याच्यानंतर आता मेन आपल्याला जे विचारले प्रश्नामध्ये की मध्यकापासून मध्य विचलन व त्याचा गुणांक माहित करा. तर मध्यकापासून मध्य विचलन काढण्याचं सूत्र काय? डेल्टा m समेशन एफडीएम डिवाइडेड n. डेल्टा m समेशन एफडीएम डिवाइडेड n. आता या समेशन एफडीएम किती आहे? 816.6 भागिले n किती आहे? n 60 आहे. 816.6 भागिले 60 आलं 13.61. हा झाला तुमचा मध्य विचलन. ओके. कशाच्या पद्धतीने काढला आपण? मध्यकाच्या विचलन पद्धतीने काढलेला आहे, मीडियनच्या पद्धतीने. आता गुणांक विचारलं तर कोएफिशिएंट ऑफ डेल्टा m डेल्टा m डिवाइडेड कॅपिटल M. कॅपिटल M किती आहे? 46.66 आणि डेल्टा m किती आला आता आपला? 13.61. 13.61 भागिले 46.66 किती आलं? 0.29. अशा पद्धतीने आपण डेल्टा आपला मध्यकाप विचलन काढू शकतो. ओके.